नमस्कार, मी पूजा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत की जे नवीन बिगिनर्स असतात, ज्यांनी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं असतं, जे नवीन यूट्यूबर आहेत, त्यांनी आपला जे स्टार्टिंगचा पहिला व्हिडिओ आहे तोच कसा व्हायरल करायचा, नवीन व्ह्यूज कसे आणायचे, सबस्क्रायबर कसे वाढवायचे, व्ह्यूज कसे वाढवायचे, व्हिडिओ हा व्हायरल कसा करायचा, अगदी पहिल्या स्टार्टिंगच्या व्हिडिओपासूनच तुम्ही तुमचा व्हिडिओ हा व्हायरल करू शकता। आता काय होतं, जो आपला यूट्यूब आहे ते नवीन यूट्यूबरचं जे व्हिडिओ असतात ते समोर लोकांपर्यंत हे त्यांचं इम्प्रेशन हे जास्त पाठवत नसतं। तर आपल्याला काय करावं लागतं, जेव्हा आपण नवीन यूट्यूबर असतो आणि आपला व्हिडिओ बनवत असतो तर आपल्याला एक सर्चेबल टॉपिक, एक सर्चेबल टायटल, एक सर्चेबल थंबनेल, सर्चेबल कीवर्ड्स हे सगळं आपल्याला टाकणं खूप जास्त गरजेचं असते जेव्हा आपण आपला व्हिडिओ हा बनवत असतो। पण आपण बिगिनर असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी या जमत नाही आणि आपण काय करतो, व्हिडिओ बनवतो आणि कुठलाही एक टायटल लावून देतो, कसंही एक थंबनेल बनवून देतो आणि जे आपल्या मनाला वाटेल तसं आपण कीवर्ड्स टाकून देतो। कधी कधी तर डिस्क्रिप्शन सुद्धा आपण जसे आता तसं खालीच ठेवून देतो आणि तसाच आपला व्हिडिओ आपण अपलोड करून देतो। तर त्यामुळे काय होतं, व्ह्यूज हे येत नाही आणि आपल्याला अपेक्षा असते की आपण आपला व्हिडिओ अपलोड केला तेव्हा आपल्याला भरपूरसे व्ह्यूज आले पाहिजे, आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे। तर त्याचं सोल्युशन मी आज तुमच्यासाठी एकदम बेस्ट सोल्युशन आणलेलं आहे, ज्याने तुम्हाला रेडी टू वेअर सगळं करून मिळणार आहे। नवीन बिगिनर असल्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण कुठलं टॉपिक निवडायचं, कुठलं सर्चेबल टॉपिक्स आहे, कीवर्ड्स कोणते टाकायचे, थंबनेल कसं बनवायचं, आपण सगळं नवीन असल्यामुळे आपण कन्फ्यूज असतो आणि प्रेशरमध्ये असतो की आपला जो व्हिडिओ आहे सगळं बेस्ट झालं पाहिजे, पण कुठे ना कुठे त्या कमी राहून जातात आणि आपले कीवर्ड्स आणि जे आपलं टायटल आहे ते चुकतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला व्ह्यूज हे कमी होतात आणि यूट्यूब आपलं जे इम्प्रेशन आहे ते ऑडियन्सपर्यंत पाठवत नाही। तर चॅट जीपीटी जे आहे ते आपल्याला इतकी जास्त मदत करते आणि तुम्ही जर बिगिनर असाल तर तुमच्यासाठी यापेक्षा चांगलं ऑप्शन कुठेच मिळणार नाही, कारण की चॅट जीपीटी हे ऑप्शन असं आहे ज्यावर आपल्याला आपलं थंबनेल, आपलं टायटल, आपलं कीवर्ड, सीईओ हे सगळं रेडी टू वेअर करून मिळतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ए टू झेड तुम्हाला चॅट जीपीटी वरून स्क्रिप्ट कशी मिळवायची, कीवर्ड्स कसे मिळवायचे, सीईओ सुद्धा आपल्याला चॅट जीपीटी वरून मिळवता येतात, थंबनेल सुद्धा आपल्याला चॅट जीपीटी वरून मिळवता येतात, त्याचा व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे, जाऊन नक्की बघा। तर इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करत चला आणि एक स्वीटचं कमेंट द्यायला विसरत नका जाऊ। जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करू। आजचा व्हिडिओ खूप जास्त धमाकेदार असणार आहे बिगिनर्ससाठी। ॲपची आवश्यकता आहे आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरून किंवा क्रोमावरून हे सर्च करू शकता। तर माझ्याकडे ॲप अवेलेबल आहे, तर मी ते ॲपमध्ये जाणार आणि ॲपमध्ये जाऊन आता इथे आपल्याला सर्च करावं लागेल की आपल्याला काय हवं आहे, कुठलं टॉपिक हवं आहे, कुठलं टायटल हवं आहे, हे सगळं आपल्याला इथे सर्च करावं लागेल। तर आस्क जीपीटीमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे। तर सर्वात पहिले आपण 7 डेजचा प्लॅन मागू। तर चॅट जीपीटीला पहिले सांगावं लागेल की आपण कुठला रिलेटेड आपलं कंटेंट आहे, तर कुकिंग रिलेटेड कंटेंटसाठी 7 डेज प्लॅन हवा। इथे आपल्याला थोडा वेळ लागेल, थोडा वाट पाहावा लागेल। चॅट जीपीटी आपल्याला 7 डेजसाठी कुकिंगच्या कंटेंटसाठी प्लॅन देत आहे, डे 1 डे 2 अशा प्रकारे 7 दिवसाचा प्लॅन आपल्याला चॅट जीपीटी हा देत आहे। तर इथे आपल्याला आता हे झालं आपल्याला 7 डेजचा प्लॅन दिला आहे, तर आपण डे 1चा प्लॅन टॉपिक चूज करूया, ठीक आहे। तर इथे आपल्याला डे 1ला कॉपी करायचं आहे, ठीक आहे। इथे कॉपी केलं आणि इथे तुम्हाला ते पेस्ट करायचं आहे, इथे पेस्ट केलं। आता त्याखाली आपल्याला या टॉपिकसाठी काय पाहिजे, एक छानशी स्क्रिप्ट पाहिजे। तर मी इथे 5 मिनिटची स्क्रिप्ट हवी। हे बघा, मी तुम्हाला
स्टेप बाय स्टेप सगळं सांगत आहे. प्लॅन सांगितला, त्यानंतर आता त्या प्लॅनमधला एक टॉपिक आपण घेतला, त्यानंतर त्या टॉपिकसाठी आपल्याला स्क्रिप्ट कशी घ्यायची ते सुद्धा यामध्ये मी सांगितलेलं आहे. आता आपल्याला छानशी एक स्क्रिप्ट मिळालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही डिटेल्स हे व्हिडिओसाठी वापरू शकता. त्यानंतर आपल्याला स्क्रिप्ट मिळाली आहे. आता स्क्रिप्टसाठी आपल्याला काय हवं, व्हायरल टायटल हवं. ठीक आहे, तर इथे ChatGPTला व्हायरल टायटल हवं. एवढंच म्हटलं की ChatGPT आपल्याला छानसं एक व्हायरल टायटल देऊन देणार. इथे आपल्याला टायटल दिलेलं आहे. आता आपल्याला जे टायटल छान वाटेल, असं वाटेल की हे टायटल सर्चेबल आहे, ट्रेंडिंग आहे, ते टायटल आपल्याला चूज करायचं आहे. कधी कधी ChatGPT आपल्याला सजेस्टसुद्धा करतात, तर आपल्याला जसं योग्य वाटेल ते टायटल आपल्याला निवडायचं आहे. आता आपलं टायटल निवडून झालं, त्यानंतर आपल्याला हवं आहे इथे छानसं थंबनेल टेक्स्ट मागायचं. थंबनेल टेक्स्ट हवं, ट्रेंडिंग, सर्चेबल. ठीक आहे, सेंड करून द्यायचं. इथे आपल्याला सर्चेबल थंबनेलसुद्धा देणार. क्युरिओसिटीवालं असेल तर ते जास्त चालतं, तर तुम्ही क्युरिओसिटीवाले थंबनेल टेक्स्ट वापरा. तर इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे टेक्स्ट दिलेले आहे आणि माय रेकमेंडेशनमध्ये आपल्याला ते सजेस्टसुद्धा करतात. हे झालं आपलं थंबनेल टेक्स्ट. त्यानंतर आपल्याला काय हवं आहे, आता आपल्याला हवं आहे कीवर्ड्स हवे, सर्चेबल. ठीक आहे, तुम्हाला सर्चेबल लिहिणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला सर्चेबल ट्रेंडिंग टॉपिकवरतीच कीवर्ड्स हवे आहे. इथे बघा आपल्याला छानसे कीवर्ड्स लिहून दिलेले आहे, सोबत हॅशटॅगसुद्धा दिलेलं आहे. मग आता आपल्याला हॅशटॅग्स मागायची गरज नाही. आता इथे आपलं कीवर्ड्स मिळाले आहे, हॅशटॅग्स मिळाले आहे. आपल्याला आता काय पाहिजे, डिस्क्रिप्शन हवं आहे, तर डिस्क्रिप्शनसुद्धा मागायचं आहे. डिस्क्रिप्शन हवं, तर इथे बघा आपल्याला डिस्क्रिप्शनसुद्धा तयार करून मिळत आहे. तर छानसं आपल्या कंटेंट रिलेटेड डिस्क्रिप्शन आपल्या व्हिडिओजला लावणं खूप जास्त आवश्यक असते, पण नवीन बिगिनर्सला ते सुचत नाही, जमत नाही, तर तुम्हाला यामुळे खूप जास्त मदत होणार आहे. तर डिस्क्रिप्शनसोबत आपल्याला कीवर्डसुद्धा दिलेले आहे, हॅशटॅगसुद्धा दिलेला आहे आणि शेवट सगळ्यात जास्त जे महत्त्वाचं असते ते म्हणजेच पिन कमेंट. आता इथे पिन कमेंटसुद्धा तुम्हाला मागायचं आहे. इथे पिन कमेंटचं ऑप्शन आहे, तुम्ही याला कॉपी पेस्टसुद्धा करू शकता. इथून करायचं आहे तुम्हाला पेस्ट. ठीक आहे, पिन कमेंट लावायला कधीही विसरायचं नाही. व्हिडिओ चालला की अर्ध्या तासाने 1 तासाने पिन कमेंटला लावून द्यायचा. आता पिन कमेंट कसा लावायचा ते सुद्धा मी माझ्या भरपूरशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, जाऊन नक्की बघा. तर इथे पिन कमेंट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आता बघा आपण आपल्या व्हिडिओची सगळी तयारी यामध्ये केलेली आहे. आपण काय मागितलं आहे, 7 डेजचा प्लॅन मागितला आहे. ठीक आहे, त्या 7 डेजच्या प्लॅनमध्ये एक टॉपिक निवडलेला आहे. त्या टॉपिकसाठी आपण 5 मिनिटाची स्क्रिप्ट मागितलेली आहे. त्या स्क्रिप्टसाठी आपल्याला छानसं एक टायटल मागितलेलं आहे. टायटलनंतर थंबनेलसाठी टेक्स्ट मागितलेले आहे. त्यानंतर कीवर्ड्स मागितलेली आहे, जे खूप जास्त आवश्यक असते. हॅशटॅग्स दिलेले आहे आणि पिन कमेंट दिलेला आहे, जे व्हिडिओसाठी आवश्यक आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे. आता तुम्हाला छानसं स्क्रिप्ट तयार करायची आहे. स्क्रिप्टमध्ये तुमचे व्हिडिओज छान बनवायचे आहे आणि अपलोड करून द्यायचं आहे. ChatGPTमुळे बिगिनर्सला खूप जास्त मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपली सगळी स्क्रिप्ट ChatGPTवरून मिळालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ChatGPTचा वापर करून छान अशी स्क्रिप्टसुद्धा बनवू शकता, छान टायटलसुद्धा मिळवू शकता, पिन कमेंट्स मिळवू शकता आणि तुमची
जीपीटीने दिलेली स्क्रिप्ट जर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलवर वापराल तर तुमचा व्हिडिओ सोडून ऑडियन्स कुठेच जाणार नाही, कारण की चॅट जीपीटीवरून आपल्याला धमाकेदार स्क्रिप्ट मिळतात आणि ऑडियन्स आपल्या व्हिडिओवरून हलणार सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन यूट्यूबर असाल, बिगिनर असाल आणि तुम्हाला विचार पडतो की पुढचा टॉपिक कसा निवडायचा, तर तुम्ही चॅट जीपीटीची मदत नक्की घेऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि एक छानसा व्हिडिओ रिलेटेड कमेंट द्यायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.